सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपी जेरबंद. हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीतील तिरुपतीनगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे 2,28,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला होता. या प्रकरणाचा जलद तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक मोहन भोसले, स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक माधव चिहोरे यांच्या पथकाने तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांच्या मदतीने माहिती गोळा केली. तपासादरम्यान सय्यद सोहेल सय्यद सरवर वय 31 वर्ष, राहणार बल्लागुडा, मुस्तफा हिल्स, लँडमार्क, मोहम्मदनगर, हैदराबाद, राज्य तेलंगणा याने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून त्यांची किंमत सुमारे 2,28,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक माधव चिहोरे, पोलीस अंमलदार शेख शकील मगरे, सुभाष घुगे, रवी स्वामी, विशाल खंडागळे, आसिम परवेश, दत्ता नागरे, प्रदीप जुंगरे आदींचा समावेश होता. आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.